नागपूरचं रूप आता बदललेलं आहे। एकेकाळी संथ गतीने चालणारं आपलं नागपूर आता आधुनिकतेच्या युगात झपाट्याने चालत आहे आणि याचं सर्वात मोठं उदाहरण आहे आपली नागपूर मेट्रो। दररोज हजारो नागरिक मेट्रोने प्रवास करतात। येथील स्वच्छ स्टेशन, एअर कंडिशनर डबे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सगळ्यांना ज्या गोष्टीचा आळस येतो तो म्हणजे तिकीट बुकिंगचा। आणि एवढी मोठी लाईन म्हटलं आणि तिकीट बुकिंग म्हटलं की डोक्याला येतो ताप। पण महा मेट्रोमध्ये ही झंझट पाळण्याची मुळीच गरज नाही, कारण आपण आता तिकीट बुकिंग सुद्धा व्हॉट्सअपने करू शकतो। मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव डबा जो आहे तो इथे आहे आणि फक्त महिला सुरक्षिततेला घेऊन हा डब्याचा जो आराखडा आहे तो बनवण्यात आलेला आहे। आपण बघतो की आज महिला ऑफिसमध्ये जातात आणि बहुतांश महिलांची नाईट ड्युटी पण असतात, पण घरच्यांना एक विचार असतो की रात्री जर आपण दुसऱ्या व्हेकलनी जात असेल तर सर्वात आधी मनात प्रश्न येतो की सेफ्टी ही महत्वाची आहे। पण नागपूर मेट्रो ही आणि स्पेशली जर आपण विमेन्सचा विचार करू तर एक स्पेशल डबा विमेन्सला दिलेला आहे। फक्त हा एक राखीव डबा नाही तर महिलांच्या सुरक्षिततेला बघून घेण्यात आलेला हा एक निर्णय आहे। दिवस असो वा रात्र जर एखादी महिला ऑफिस मधून उशिरा परतत असली तरी तिला भीती नाही, काळजी नाही, कारण मेट्रोमध्ये तिच्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार केले आहे। तर फक्त एक बटनावर तुम्ही मेट्रोचं SOS अलर्ट सिस्टम जे आहे तत्काळ सक्रिय होतं, हेल्पलाईनला ताबडतोब सिग्नल जातो आणि मदत काही क्षणातच पोहोचते। या सगळ्या सोयी ऐकून जर तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या व्यवस्था ज्या आहे फक्त कागदावरच आहे का, पण असं मुळीच नाही। हा ऍक्च्युअल मध्ये नागपूर महामेट्रोमध्ये महिलांच्या डब्यासाठी जो महिलांचा राखीव डबा आहे त्याला लक्षात घेता या सुरक्षा इथे नोंदवण्यात आलेल्या आहेत। नागपूर मेट्रोने फक्त प्रवासात सुकर नाही केलेला आहे तर एक सिद्ध केलेला आहे, जर महिला सुरक्षित असतील तर देश सुद्धा प्रगत होईल।